नमस्कार. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एक दीड दोन महिन्यातून आपल्या सगळ्यांची या वास्तूमध्ये भेट होत असते. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या जे शहरी भाग आणि ग्रामीण भाग असा हा मतदारसंघ दोन भागात विभाजन त्याचं झालेलं आहे. ग्रामीण भागाचे प्रश्न हे सगळे जिल्हा परिषद सगळी विकास कामं तिथे येतात आणि शहरी भागातली खडकवासला असेल किंवा हवेलीतला काही भाग असेल किंवा नवीन घेतलेली 23 गावं असतील, हा संपूर्ण याचं ॲडमिनिस्ट्रेशन हे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये येतं आणि याचा आढावा आम्ही सगळे साधारणपणे एक महिन्या दोन महिन्यातून सगळे मिळून घेतो. दुर्दैवाने गेले 2 वर्ष इथले नगरसेवकांचं इलेक्शन न झाल्यामुळे आमच्या सगळ्यांचीच प्रचंड अडचण आणि गैरसोय आमच्यापेक्षा जास्त पुण्यातल्या किंवा शहरातल्या मायबाप जनतेची आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषदचा मेंबर नसल्यामुळे त्या भागात. त्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये फील्डवर जे हक्काचे लोक, फक्त पक्षाचे नाहीत पण नागरिकांना जी हक्काची लोक होती, म्हणजे पाणी नाही आलं, गटरचा प्रॉब्लेम आला, कचरा उचलला नाही गेला, हे 24/7 आपले सगळे आमचे नगरसेवक हे कार्यरत असायचे. पण दुर्दैवाने 2 वर्ष त्यांचं इलेक्शन झालेलं नाही. त्याच्यामुळे आज प्रचंड अडचणी या शहरामध्ये आणि ग्रामीण भागात आम्हाला दिसतात. आज सगळ्यात महत्त्वाचा आणि गंभीर विषय ज्याची चिंता काळजी ही सगळ्या नगरसेवकांना आणि मला वाटते आणि हे आपल्या सगळ्यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे महाराष्ट्रातला दुष्काळ आणि ह्या भागाचं बोलायचं झालं तर पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. आणि आज त्याचा आढावा गेल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा वाईट बातम्या खरं तर आम्हाला इथून कळालेल्या आहेत. कारण का जो डेटा आम्हाला कॉर्पोरेशननी सांगितला, पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज जी आहे ती, शेतीचं पाणी, गुरांचं पाणी, या सगळ्यांचं नियोजन जर केलं तर अतिशय चिंताजनक आणि दुष्काळाची अशी परिस्थिती शहरातही आहे आणि ग्रामीण भागातही आहे. आणि त्याच्यामुळे मी सरकारला गेले दीड महिना विनंती करते की पाण्याचं नियोजन करा आणि नियोजन तुम्ही नाही केलं तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग राहणार नाही. पुण्याचं शहराचं आपण उदाहरण फक्त घेऊया सुरुवातीला. पुणे शहरामध्ये दर आठवड्याला मी येते, दर आठवड्याला कुठल्याही रस्त्याने घ्या नवीन बिल्डिंगचं काम चालू असतं. आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर, मग पाणी असेल, कचरा असेल, ट्रॅफिक असेल किंवा जी सपोर्टिंग सिस्टम ट्रॅफिक कंट्रोल असेल किंवा बसेस असतील, हीच जागेवर नाही आहे. आणि इथे तुम्ही अजून नवीन बिल्डिंग जर बांधणार असाल तर आहे त्यांनाच पाणी नाही आहे त्यांचाच कचराची विल्हेवाट होत नाही आहे त्यांनाच ते रस्ते पुरत नाही आहेत. मग पुढच्या पुण्यामध्ये पाणीच नसणारे अशी भीती आणि काळजी आम्हाला सगळ्यांना वाटते. आणि मी पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे मनपूर्वक आभार मानते की ते कबूल करतायत की हा प्रॉब्लेम आहे. याचा अर्थ इट्स रिअली सिरियस. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनम्र विनंती आहे की काही महिन्यासाठी तुम्ही पुण्यातलं सगळं जे कन्स्ट्रक्शन चाललं आहे हे थांबवा. याच्यासाठी 2 कारणं आहेत. एक तर प्रचंड पोल्युशन होतं आहे. तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांचे, मीडियावाल्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की तुम्ही एक नवीन गोष्ट टी व्हीवर आज दाखवायला लागलाय की एअर पोल्युशनचा रेडार येतं. मलाही बऱ्याच वेळा बरं वाटतं ते बघितल्यावर की आपण जेव्हा ग्रीन किंवा येलो झोनमध्ये होतो आता मोकळा श्वास घेऊ शकतो. मुंबई पुण्यात राहिलं की तुम्ही रेड दाखवलं की आम्हाला वाटतं अरे बापरे, आता ज्येष्ठ नागरिकांचा खोकला आजारपण, लहान मुलांना अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, सगळ्यांनी आता 24 तास मास्कच घालून फिरायचं का? मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात नाही, मी विकासाच्या विरोधात नाही, पण जो विकास आज महाराष्ट्रात, भारतात, पुणे शहरात होतोय हा अतिशय चिंताजनक आहे. आपल्याकडे मेट्रो असेल, आपल्याकडे ब्रिज असेल, आपल्याकडे ट्रॅफिक असेल, पण तुम्हाला आणि मला प्यायला पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती कदाचित पुढच्या काही वर्षात आपल्याला दिसेल. त्याच्यामुळे जर आपण नियोजनबद्ध पुढचं पाणी, कचरा आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट केलं नाही तर कितीही मेट्रो, हजारो कोटी तुम्ही मेट्रोवर घातले तरी तुमच्या आणि माझे प्रश्न दैनंदिन आयुष्यातले हे संपणार नाही आहेत. त्याच्यामुळे काय मार्ग आहे आता हा आपल्याला सगळ्यांना बसून त्याच्यातून चर्चेतून मार्ग काढायला लागेल. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनम्र विनंती आहे की पुढच्या 8-10 दिवसात महाराष्ट्रातला आणि पुण्यातला दुष्काळ, पाण्याची परिस्थिती, पुणे शहराची पाण्याची परिस्थिती याचा आढावा घ्या
आणि जर नाही घेतला आणि असंच पोल्युशन वाढत राहिलं, असाच जर ट्रॅफिक वाढत राहिला, असंच जर पाणी कमी पडत राहिलं, तर एकीकडे टँकर माफिया हा जिवंत राहतो पण आमच्या नळाला पाणी येत नाही. तर मग हा टँकर माफियाच्या विरोधात, या एअर पोल्युशनचं नियोजनबद्ध काही हे सरकार करत नाही त्याच्या विरोधात, आणि जे लोक टॅक्स भरतात, टॅक्स भरलं तरी आम्हाला जर सुविधा मिळाली नसतील तर आम्ही पूर्ण ताकदीने पुणेकरांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला घेराव घालेल आणि जोपर्यंत हे प्रश्न सोडत नाही आम्ही कुणाला इथे बाहेर पडू देणार नाही. त्यामुळे इट्स रिअली क्रिटिकल अँड इट इज सिरियस. आणि मी राजकारण म्हणून करत नाही, मी सत्तेत असते तरी माझं हेच मत असतं. कारण का सत्ता ही फक्त लाल दिवा आणि पक्ष फोडण्यासाठी आणि इन्कम टॅक्स EBI आणि EDI साठी नसते. ती सर्वसामान्य इट्स अ टूल, ते एक साधन आहे लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. या पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधून गेल्या 5-7 वर्षात काय 24/7 पाणी देतो, कुठला मोठा बदल गेल्या 5-7 वर्षात या पुण्यामध्ये शहरात झालाय? मला विचाराल तर क्वालिटी ऑफ लाईफ खाली गेलंय पुण्याचं, त्याच्यात काही सुधार झालेला मला तरी, मी इथली नागरिक आहे म्हणून अतिशय जबाबदारीने एक नागरिक म्हणून पण सांगते आणि लोकप्रतिनिधी म्हणून सांगते. कारण का मी जेव्हा जेव्हा फील्डवर जाते तेव्हा लोक मला एकच मागतात की ताई आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे. आम्ही टँकरसाठी करोडो रुपये आम्ही आमच्या भागात खर्च करतो, मग जर टँकरमधून पाणी येतं तर नळाला पाणी का येत नाही? कचरा उचलला का जात नाही? ट्रॅफिकचा प्रश्न का सुटत नाही? यांच्याकडे मेट्रोसाठी करोडो रुपये आहेत पण मग आमच्या पाण्याच्या स्कीमसाठी का पैसे नाहीत आणि पाण्याचं नियोजन का होत नाही? असे असंख्य प्रश्नांवर आम्ही सविस्तर आज चर्चा केलेली. आणि त्याच्यामुळे पुन्हा मी सांगते की महाराष्ट्राच्या सरकारने आणि पुण्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनने विचार केला पाहिजे की पुढचे कन्स्ट्रक्शन जर थांबवावं, त्याचा सगळ्याचा एक आढावा घ्यावा, एक व्हाईट पेपर काढावा पुण्याच्या डेव्हलपमेंटवर, नंतरच पुढचा कार्यक्रम करावा. प्रशासनाकडून अशी काही माहिती मिळाली का की आपल्या पुढच्या काळात किती पाणी लागणार आहे? आणि आता त्याचा आढावा ते घेणार आहेत. मी स्वतः इरिगेशन डिपार्टमेंटकडे आता जाणार आहे, तीही माहिती इथूनही मिळेल, इरिगेशन डिपार्टमेंटकडून पण मिळेल. पण जर 1 तारखेपर्यंत आम्हाला काहीतरी व्यवस्थित प्लॅन जर मिळाला नाही तर 1 तारखेला आम्ही पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला 1 डिसेंबरला घेराव घालणार आहोत. अँटीजन टेस्ट नाही, मला एका गोष्टीची फक्त गंमत वाटते की जे आरोप होतात, आरोप करणारे आज सत्तेत आहेत आणि ज्यांच्यावर आरोप झाले त्यातले आज जे सत्तेत बसले तेही त्या प्रशासनातच होते. म्हणजे जर तुम्ही विरोधात असला तर तुम्ही भ्रष्टाचारी, तेच लोक सत्तेत गेले, भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी, त्या BJP बरोबर गेले की मग त्यांना क्लीन चिट मिळते. त्याच्यामुळे नक्की महाराष्ट्रात काय चाललंय, जेव्हा मी तिराईत म्हणून असं एक पाऊल मागे घेऊन बसते तेव्हा मला कळतच नाही महाराष्ट्रात नक्की काय चाललंय. मला विचाराल तर महाराष्ट्रात पॉलिसी पॅरालिसिस आणि केऑस चाललेला आहे. केऑस याच्यासाठी चाललाय की कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले जात नाही तुमच्या आणि माझ्या पाण्याच्या प्रश्नाचे, तुमच्या आणि माझ्या दुष्काळाचा प्रश्न होत नाही, तिथे मारामाऱ्या होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची कॅबिनेट, मंत्रिमंडळ, आरक्षणाचा विषय, आज मी TVवर तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर बसलं, काही ठिकाणी डॉक्टर आंदोलन करतायत, काही ठिकाणी शिक्षक आंदोलन करतायत, काही कॉर्पोरेशन्समधले लोक तिथे आंदोलन करतायत. मग जर एवढी आंदोलनं, म्हणजे 50 झटपट बातम्यामध्ये 48 जर आंदोलनं असतील तर 2 मग इथं तिकडचे असतात बातम्या. त्यामुळे नक्की महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे हे काय करते? 200 आमदार आहेत त्यांचे, त्यातले 105चं कुठे दिसतच नाहीत बिचारे. जे 105 म्हणजे जे पहिले आले तो पक्ष, त्याचं नेतृत्व हे काय करतायत काही कळत नाही. उरलेल्या 2 मध्ये जी काय भांडणं किंवा आम्हाला जे वाटतं की जो प्रश्न महाराष्ट्राचा असतो तो दिल्ली दरबारीत जातो सोडवायला. मग पालकमंत्र्यांचा प्रश्न असेल, कुणाला कुठलं पालकमंत्री पद द्यायचं तो प्रश्न असेल, कुठलेही विकास काम असतील, कारण की यांचा आपापला संघर्ष असेल, हे सगळं म्हणजे दिल्लीच महाराष्ट्र चालवते का असं आता आम्हाला वाटायला लागलं. आणि डेटा आहे, मी आरोप करत नाहीये, दिल्लीची अदृश्य शक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्रात ढवळाढवळ करते. कारण काय 200 लोकांना मॅनेजच होत नाही, इट्स किओटिक. तुम्ही आज प्रशासनाशी चर्चा केली पण प्रशासक काळामध्ये प्रशासनाकडून देखील अतिशय लोकांचा प्रश्न, साध्या प्रश्नांकडे पण दुर्लक्ष केलं जात आहे. अधिकारी ऑफिसमध्ये नसतात, कर्मचारी ऑफिसमध्ये नसतात, लोकांना 4-4 वेळा हेलपाटी मारायला लागतात.
की मध्यस्थी भागामध्ये पण ही स्थिती आहे आणि उपनगरामध्ये तर त्याहून बेकार अशी अवस्था आहे. तर या संदर्भाच्या बैठकीत काही चर्चा झाली का? आम्ही ह्याच्यावर चर्चा केलेली आहे. आम्ही CM ऑफिसलाही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, कारण का अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे माननीय CM साहेबांकडे आहे. आणि तुमच्याही मीडियाच्या माध्यमातून मी CM साहेबांना विनंती करीन की आज सर्वसामान्य माणूस हा भरडला जातोय. ना इलेक्शन्स होत आहेत, ना प्रशासन लोकांना वेळ देतोय, ना विकास होतोय. फक्त मोठी जी प्रोजेक्ट्स आहेत, बिग तिकीट प्रोजेक्ट्स ज्याच्यात करोडो रुपये असतात, त्याच प्रोजेक्टमध्ये या सरकारला इंटरेस्ट असतो. सर्वसामान्य मायबाप जनतेच्या छोट्या छोटे जी प्रश्न सरकारसाठी छोटी आहे, कारण का त्याच्यात पैसे नाही आहेत आणि त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. अशासाठी या सरकारला वेळ नसतो. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. जायकवाडीला पाणी सोडणार नाही असं म्हणण्यात येतंय, कारण इथे मराठा आरक्षणासाठीचं जे आंदोलन आहे ते सुरू आहे. तर मग या आंदोलनाचा परिणाम आपल्या लोकांच्या एव्हरीडे लाईफवर पण दिसत नाही, हा प्रॉब्लेम महाराष्ट्राच्या सरकारचा आहे ना. 200 आमदार, 288 पैकी 200 आमदार त्यांचे आहेत. ते हॅव टू बी सोल्युशन. सत्तेत कशाला बसलाय? कॉन्ट्रॅक्टसाठी फक्त. ह्यांचे मेट्रोज, हजारो कोटी रुपये, ह्याच्यासाठी त्यांना प्रश्न येत नाही. जेव्हा सर्वसामान्य मायबाप जनतेच्या नोकरीचा प्रश्न येतो, महागाईचा प्रश्न येतो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येतो, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असतो, तेव्हा यांना या ट्रिपल इंजिन खोके सरकारला त्यांना आव्हान दिसतं. एरवी नाही दिसत. ते जेव्हा मंत्रालयात बसून हजारो करोडो रुपयाचे रस्ते, ब्रिज, इन्फ्रास्ट्रक्चर, तिथे एकदम इळीमिळी चुपचिळी होतं. जेव्हा तुमचे आणि माझे रोजचे दैनंदिन प्रश्न येतात ना, त्याच्यासाठी या सरकारला वेळ नसतो. कारण काही खोकेचं ट्रिपल इंजिन सरकार आहे. ED, CBI तोड फोड करून कशाला मेळ नाही. इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट की आज महाराष्ट्रात सगळा डेटा तुम्ही काढून बघा. केंद्र सरकारमध्ये आज महाराष्ट्र अनेक जे केंद्रातल्या स्कीम्स असतील किंवा महाराष्ट्राच्या इम्प्लिमेंटिंग स्कीम्स असतील, याच्यात सगळीकडे महाराष्ट्र मागे. महाराष्ट्र या देशातलं 1 नंबरचं हाय परफॉर्मिंग राज्य होतं. आता तशी परिस्थिती नाही. दुष्काळाची परिस्थिती आहे. कदाचित अनेक भागांमध्ये आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये ठिकाणी टँकर सुरू करावे लागतील. त्याचं नियोजनाचं काय चाललंय? राज्यात दुष्काळ आहे, त्याच्याबद्दल काय चाललंय? मग सरसकट कर्जमाफी करणार का शेतकऱ्यांची? दुधाचा भाव शेतकऱ्यांना पैसे मिळत होते 7 रुपयांनी कमी झालाय. म्हणजे शेतकऱ्यांना 7 रुपयांनी कमी झालंय दूध, पण पुण्यामध्ये कमी झालंय का 7 रुपयांनी दूध? मग मधले पैसे जात आहेत कुठे? महागाई कमी होत नाहीये, शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही, मग मध्ये पैसे जात आहेत कुठे? हे सगळे. आणि ह्या प्रश्नांवर सरकार का बोलत नाहीये? महागाईवर सरकार का बोलत नाहीये? बेरोजगारीवर का बोलत नाहीये? आरक्षणावर पण सिलेक्टिव्हली बोलतात ते. त्याच्यामुळे केऑस चाललाय या सरकारमध्ये. राहुल गांधींना नोटीस बजावण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाकडून. पंतप्रधान मोदींना बनवटी म्हणून असा संदेश उल्लेख केला. त्याच्या अनुषंगाने ती कारवाई. राहुल गांधी एक अतिशय लढाऊ नेते आहेत. ते कोणाला घाबरत नाहीत. ते फिअरलेस आहेत. त्याच्यामुळे त्यांना एखादी नोटीस आली म्हणून ते काय फार घाबरून जातील. आणि ते कर्तृत्ववान आहेत आणि सक्षम आहेत. त्याच्यामुळे ते त्याचं उत्तर अतिशय सक्षमपणे देतील, एवढा माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. Mamata Bajpayee said that Mahbooba Mufti's expulsion from Lok Sabha was planned, but she will make a comeback. Because only 3 months are left for the next election. How do you think? Well, I'm not surprised because the Bhrashta Jumla party is against women also. So I'm not surprised because, and I have data, I'm not making an allegation just out of the blue. This entire BJP setup is completely against women. So I'm not surprised what they did to Mahua Moitra, because she being a woman, they thought they would just push her away. But they haven't. But look what they are doing to Vandana Chavan and to Fauzia Khan. It's another example of strong, honest women. Fauzia ji and Vandana ji are 2 strong, honest women who are high performers. And I'm not saying that. The Vice President of India from the chair said it. Both of them were empowered to be on the Vice President's panel in the Rajya Sabha. That only high performers get. So Vandana Tai was on the panel. Fauzia Tai is on the panel. The Vice President says that they are very high performing member of parliament. They are honest. They are self-made. They are not Parivarvad. Fauzia Khan ji comes from Marathwada, from a family where women did not get so much education, but she studied. She has extraordinarily done well for herself. She's a highly qualified and educated, cultured woman. So is Vandana Tai. She has led Pune as the face of Pune internationally, not just in India.
So why the disqualification against these two women? What have they done wrong? So disqualification against two high-performing women just because you think they are weak? I'm sorry to tell you, they are not weak. They are enterprising, strong women, and they will fight back this disqualification. You are just victimizing them because they are two women. Srinivas Patil is 83 years old. What a glorious career he has. Why are you victimizing him? Why are you disqualifying him? Our Lakshadweep MP, Faisal is young, he's dynamic. Why are you victimizing him? They don't want honest people from communities against all odds who have created some good work and done so much development in their area. So be it Faisal, be it Srinivas Patil, and the two stars of Rajya Sabha, Vandana Tai and Fauzia Tai. So when they speak against women, I'm not surprised at all because this government is against women. Look what they did in Manipur. When women were getting raped in Manipur, who from the Bharatiya Janata Party went or showed solace? And they defended it in parliament. So it's clear, it's obvious they're against women. या सगळ्या याच्यातनं तुमचं आणि पवार साहेबांचं नाव मात्र बदलण्यात आलेलं आहे. काय अमोल कोल्हेंचं पण आहे. कोल्हेंचं बदलण्यात आले का त्यांनी भेट सुद्धा घेतलेली नाही. काय याच्यामागचं वेगळं राजकारण आहे? याचा तो प्रश्न ज्यांनी डिस्क्वालिफिकेशन मूव्ह केलाय त्यांना विचारायला पाहिजे. मी कसं त्यांचं उत्तर देणार? मी वंदनाताई, फौजियाताई, फैजल आणि श्रीनिवास पाटील साहेब यांच्याबद्दल मी आणि डिस्क्वालिफिकेशन किस मामले का? आणि हे लोक करत नाहीयेत हो, ती दिल्लीची अदृश्य शक्ती करायला लावते सगळ्यांना. हे महाराष्ट्राचा निर्णयच नाहीये. ना शिवसेना ना राष्ट्रवादी काँग्रेसचा तो गट, हे दोन्ही गट हे मराठी माणसाचे गट आहेत हो. ही दिल्लीची अदृश्य शक्ती महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्यासाठी हे दोन्ही मराठी पक्ष फोडले. आपल्या इथल्या मुलांच्या नोकऱ्या त्यांनी नेऊन घेतल्या. फॉक्सकॉन गेलं की नाही महाराष्ट्रातून? कुणाच्या नोकऱ्या गेल्या? पुणे जिल्ह्यातल्या 1.5 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्याचं गेलं की नाही दुसरीकडे? कुणाचं नुकसान झालं? मराठी माणसांचं, मराठी मुलांचं नुकसान झालं. आता हिऱ्याचा एवढा मोठा व्यापार आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना BKC मध्ये सेटअप केला पुरा. काय झालं? का गेला तो आत्ता? त्याला थांबवायचा प्रयत्न कोणी केला का? महाराष्ट्र सरकारमधलं ट्रिपल इंजिनचं खोके सरकारनी ऊन चूक केलं जेव्हा ते गेले तेव्हा. काय करतील बिचारे? अदृश्य शक्ती आहे ना दिल्लीमध्ये. आणि आईस तर आहेच. आईस म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला? इन्कम टॅक्स, CBI आणि ED इज आईस. त्याच्यामुळे मग आईसचा वापर कर, घरं फोड, पक्ष फोड आणि काही कर, पण महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं महत्त्व कमी कर. आणि ते फक्त काय राष्ट्रवादी आणि शिवसेनेपर्यंत सीमित राहिलं नाही आहे. ते भारतीय जनता पक्षाचे पण मोठ्या नेत्यांचं कंबरडं मोडण्याचं आणि त्यांना पण कट टू साईज करायचं पाप करतात. गडकरी साहेबांवर बघा किती अन्याय दिल्लीत होतो. आणि देवेंद्रजी बिचारे 5 वर्ष या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री होते. त्यांना DCM केलं, 1 टप्प डिमोशन, त्यातून DCM 1 केलं, म्हणजे 2 वेळा अपमान आणि डिमोशन. आणि 105 आमदार निवडून आले हो. त्या 105 पैकी किती आमदार झाले? किती लोकांना मान सन्मान मिळाला? किती लोकांना कमिटीज मिळाल्या? दुसरी काय असतात हो त्या दुसऱ्या कमिटीज काय असतात? महामंडळ. किती भारतीय जनता पक्षाच्या 105 लोकांना महामंडळ मिळाली? अहो त्यांनी संघर्ष केला, सतरंज्या उचलल्या, लाट्या खाल्ल्या, आंदोलनं केली. ज्या माणसांनी आंदोलनं केली, पक्ष वाढवला, संघर्ष केला, ते बिचारे राहिले मागे. आणि पंक्तीला कोण येऊन बसलं हे तुम्ही बघताय. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे अदृश्य शक्ती ही मराठी माणसाच्या विरोधात आहे. मग ती शिवसेना असू दे, भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व असू दे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असू दे. त्यांना असे लोक पाहिजेत जे दिल्लीवरनं ते उठ म्हणलं तर उठ आणि बसतं बस. मी कालच एक छोटासा सर्वे घेतला होता. मी एका कार्यक्रमाला काल गेले होते आणि मी सगळ्यांना तिथे विचारलं, कदाचित ते असेल पण ऑनलाईन, म्हटलं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं नाव काय? कुणालाही सांगता आलं नाही. इंदापूरची गोष्ट आहे, बरेचसे पत्रकार होते. म्हटलं गुगल करू. मग त्यांनी गुगल करून मग नाव सांगितलं. किती एक योगी आदित्यनाथ सोडले तर किती भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री या भारतातल्या किती लोकांना माहिती आहे? तुम्ही पण पत्रकार आहात, तुम्ही मला सांग किती लोक ओळखतात? त्यांना रबर स्टॅम्पवाले लोक पाहिजे. दुर्दैव आहे. त्यांना कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, जे कैलासवासी अरुण जेटली साहेब सातत्याने बोलायचे की कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे केंद्र हा मोठा भाऊ, राज्य हे छोटा भाऊ असला तरी कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आपण एकत्र मिळून सगळ्यांनी काम केलं पाहिजे.
अरुणजी होते तोपर्यंत अतिशय, सुषमाजी होत्या तोपर्यंत अतिशय चांगलं काम कोऑपरेटिव्ह फेडरलिझममध्ये व्हायचं. आता कुठे आहे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम? सगळे राज्याचे अधिकार दिल्ली काढून घेत आहे. त्यामुळे हा खूप खूप मोठं आव्हान महाराष्ट्राच्या समोर आहे. संभ्रम निर्माण करायचा संभ्रम कसला त्याच्यात? आता त्यांनी वगळली आहे, त्यांना विचारायला लागेल ना त्यांनी का सिलेक्टिव्ह केलंय. पूजा आहे तुमच्यासोबत की आत्ताच अमोलदादांशी बोल, यांच्यासमोर आम्ही दोघंही आत्ता अमोलदादांशी बोल. ताई तुम्ही दर 1-2 महिन्यांनी इथं मीटिंग घेत आहे समाविष्ट गावासाठी. समाविष्ट कामा नाही, माझ्या सगळ्या लोकसभा मतदारसंघासाठी. राष्ट्रवादीने आपले जे नगरसेवक आहेत त्यांना ती जबाबदारी दिलेली होती त्या त्या गावांची, ते काही कामं करत नाही सर. कोण? त्यांनी जबाबदारी दिली. आमचे सगळे नगरसेवक चक्रा मारून मारून थकले. ते बिचारे रोज फॉलोअप करतात. ते नगरसेवक पण नाही आहेत, ते माजी नगरसेवक बिचारे झाले, तरी 2 वर्ष बिचारे पळतायत. कारण का त्यांना असं वाटतं या लोकांनी जे प्रेम आणि विश्वास आपल्याला दिला, आपल्याकडे पद नसलं तरी आपली नैतिक जबाबदारी आहे. हीच तर राष्ट्रवादीची खासियत आहे. सत्ता असू दे किंवा नसू दे, ज्या लोकांनी आपल्याला संधी दिली आहे ते नातं कधी तोडायचं नाही. ते विश्वासाचं आणि प्रेमाचं नातं आहे. त्याच्यामुळे जरी इलेक्शन त्यांनी घेतलं नसेल, 2 वर्ष कोणीही नगरसेवक नसते, तरी रोज कॉर्पोरेशनला लोकांची प्रश्न घेऊन येतात. काही शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदेकडे गेली. आता त्यांच्या बॅनरच्या समोर एकनाथ शिंदेच्या नावासमोर हिंदू हृदय सम्राट नाव लावलं. आजकाल वडील चोरायची टोळी चालूच आहे. आधी मुलं चोरायची टोळी होती, आता वडील चोरायची टोळी या राज्यात आली. आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही. इतका केऑस आहे, पॉलिसी पॅरालिसिस आहे, कशाला मेळ नाही. आणि संजय राऊतजी म्हणले याच्यात काही खोटं नाही. अहो, कॅबिनेटमध्ये जर गँगवॉर होत असतील तर बाकीच्या राज्याचं काय तुम्ही अपेक्षा करणार? संजय राऊत असं म्हणतात की अजित पवार गट आता भाजपात विलीन दिले. सगळे अजित पवारांसुद्धा त्यांना पुढच्या काळामध्ये भाजपच्या चिन्हावरती निवडणुका लढवायला लागतील. ते नाही मला माहिती, पण एक मला माहिती आहे आणि तुम्हालाही कदाचित माहिती आहे की जे फुटलेला गट आहे, म्हणजे मी त्यांना, शिवसेना माझ्यासाठी एकच आहे जी बाळासाहेबांची आहे, जी बाळासाहेब हयात असताना त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी त्यांचा मुलगा उद्धवजींना दिली होती. त्याच्यामुळे माझ्यासाठी ती एकच शिवसेना आहे. कोणी नाव कुठलंही घेऊ दे, हो, नाम किसी का भी ले लो, अमिताभ बच्चन का नाम भी बदलो तो अमिताभ बच्चन ही आहे. त्याच्यामुळे नाव दुसऱ्याचं लाटून किंवा काय होत नाही असं. पण ही जी हे जे तुम्ही जे म्हणताय त्यातले काही खासदार मला मध्ये दिल्लीला भेटले होते आणि त्या शिंदे गटाचे काही खासदारांनीच मला सांगितलंय की कदाचित त्यांचं काहीतरी साठलोटं चाललंय की त्यातले काही लोक हे कदाचित कमळावर चिन्हावर लढतील अशी त्यांची चर्चा चालली होती. आता त्यातलं बाकीचं डिटेल मला माहिती आहे. काल तुम्ही जे भाषणात बोललेला होता त्याच्यावरती आता गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलेलं आहे. तुमची अवस्था ही पाण्यातून बाहेर आलेल्या माशासारखी झालेली आहे. जे काही खासदार आमदार उरलेले आहेत ते सांभाळा, असं विधान गिरीश महाजन यांनी तुमच्या वक्तव्यावर केलं. ही लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार आहे. ताई, मी परत पुण्याच्या प्रश्नात येतो. काल एक पुण्यामध्ये घटना घडली की एका मुलाच्या डोक्यामध्ये रॉड पडून फुटपाथवर जाताना तो गेला. याच्यावर एक बांधकामाचा एक प्रश्न आणि लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीरपणे पुढे येतो. मोठ्या प्रमाणात बांधकाम केला. तर ह्या एक विषयावर तुम्ही बोलावं. आणि दुसरी माझ्यासाठी वार्धेच्या हॉस्पिटल संदर्भातच्या बैठकीत चर्चा झाली. वारज्याच्या हॉस्पिटलची सविस्तर चर्चा आता झाली. आमच्या कानावर आलं होतं की ह्याचं काम ते सुरू करणार आहेत, पण आम्हाला काही लोकप्रतिनिधी असूनही आम्हाला काही माहिती देण्यात आली नाही. कारण का गेले अनेक वर्ष आम्ही सगळे मिळून वारज्याच्या हॉस्पिटलचा फॉलोअप करतोय आणि इट्स अ टीम वर्क. आणि ते महाविकास आघाडीच्या काळामध्ये ते हॉस्पिटल अप्रूव्ह झालं होतं आणि आता त्यांचं चाललंय की पुढच्या महिन्यामध्ये कदाचित जे गव्हर्नर साहेब आहेत त्यांना बोलवायचा प्रस्ताव आहे. आता बघूया, पण आमचा प्रयत्न आहे की या संपूर्ण भागामध्ये चांगली आरोग्य सेवा कमी पैशात किंवा स्वस्त किंवा मोफत ही सर्वसामान्य मायबाप जनतेला मिळावी. जनता प्रचंड टॅक्स भरते, त्याच्यामुळे ज्या बेसिक सुविधा आहेत की पाण्याची, कचऱ्याची, आरोग्याची, ह्या ट्रॅफिकचे हे प्रश्न सुटलेच पाहिजेत असा आमचा आग्रह आहे. आदित्य ठाकरे आज बोलताना म्हणाले की यंदाचे हिवाळी अधिवेशन हे या शेवटचं अधिवेशन ठरेल. तुम्हाला असंच वाटतंय का आदित्य ठाकरे? असं आहे की जर कॅबिनेटमध्ये तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे की हे गँगवॉर वगैरे गोष्टी व्हायला लागल्या आहेत. आरक्षणामध्ये तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे, काय पुढे झालेलं आहे. जे धनगर समाजाला 10 वर्षापूर्वी पहिल्या कॅबिनेटमध्ये ते आरक्षण देणार होते, मराठा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज आणि लिंगायत समाज या सगळ्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे.
तुम्ही आंदोलनं तुमच्याच चॅनलवर आम्ही बघतोय. ज्या पद्धतीने सत्तेमधले आमदार मंत्री त्यांच्यात भांडणं चालली आहेत, सत्तेमधल्या लोकांना सांगावं लागतंय आता प्लीज बाहेर कोणी बोलू नका. एवढा केऑस आणि पॉलिसी पॅरालिसिस मी कधीच महाराष्ट्रात पाहिलेलं नाही. त्याच्यामुळे हे सरकार किंवा विधानसभा कधी लागेल, मला असं वाटतं सगळ्या इच्छुकांनी तयारीत राहावं. लोकसभा तर आहेच एप्रिलमध्ये, पण जे जे विधानसभेला इच्छुक आहे मी त्यांची एक वेल विशर म्हणून सांगेन की कुछ भी हो सकता है महाराष्ट्र. राष्ट्रवादी कुणाची या संदर्भातला निकाल अजून लागला नाही. मात्र दुसरीकडे अजित पवार गटाचं राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक 30 तारखेला कर्जतमध्ये पार पडते. ठीक आहे, लोकशाही आहे, करू शकतात ते. काही पार्थ पवार पुण्यामध्ये ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत. पार्थ पवार आता लोकसभा निहाय बैठका घेत आहेत आणि ते स्वतः पुण्यामध्ये लक्ष केंद्रित करत आहेत. कदाचित लोकसभा निवडणूक देखील लढवण्याची त्यांच्याकडून चाचपणी सुरू असलेलं पाहायला मिळते. चांगली गोष्ट आहे ना, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे. तुम्ही उद्या कुठल्या तरी पक्षाला तिकीट मागू शकता, त्याच्यात गैर काय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.